पडल्यामुळे नदीत वाहून गेलाय. या घटना टळू शकतात प्रत्येकाने आपलं कर्तव्य नीट केलं तर. पण नाही ना, जिकडे तिकडे फक्त पैसा हवाय आपल्याला. अरे हो, पैसा 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 खाल्ला मी बघ. अरे ना म्हणजे सामान्य माणसाच्या मनात जे प्रश्न येतील ते सगळे तसेच्या तसे त्यांनी जामखंड्यांसमोर मांडले. खरंच खूप छान झाला इंटरव्ह्यू. होणारच आहे, होणारच. ताणलेला माणूसच पाण्याची योग्य किंमत जाणतो. बघ ना, म्हणजे केदारच्या हक्काचं एवढं सगळं वैभव आहे तरी आतापर्यंतचे त्यांनी दिवस सगळे कसे अवघड परिस्थितीत घालवले ना ग. मी स्वतः या एवढ्या महालात राहिलो आणि या बिचाऱ्या पोराने त्याचं आयुष्य किती हलाखीच्या परिस्थितीत घालवलंय. मला मान्य आहे की आपल्याकडनं खूप चुका झाल्यात, पण त्या सगळ्या चुका आता आपण सुधारतोय. आणि मी खरं सांगू, तुमचे सगळे गुण केदारमध्ये उतरले तर मला आठवते बाबा सांगायचे की तुम्ही तुमच्या तारुण्यात खूप हट्टी होता, हो ना? नाही म्हणजे फक्त हट्टीपणा नाही हं. पण आज जेव्हा केदार जामखंडांचा इंटरव्ह्यू घेत होता ना, तेव्हा त्याच्या बोलण्यात जो कॉन्फिडन्स होता, त्याच्या नजरेत जो खरेपणा होता, त्याचे मॅनरिझम्स, त्याची पर्सनॅलिटी, मला अगदी तुम्ही दिसत होतात तिकडे. खरंच म्हणजे बाप म्हणून नात्याने नाकारत असला तो तरी बापाचे गुण काही नाकारू शकणार नाही तो. अजिबात नाही. कौशिकी, एक सुचवू तुला? हो बोला ना. केदारची मुलाखत बघून मला असं वाटतंय सारखं की तुझ्याबरोबर ही सगळी जबाबदारी वाटून घेऊ शकणार जर कोणी असेल ना तर तो केदार आहे. म्हणजे युवराजला हे कितपत जमेल मला माहीत नाही, पण केदारला जर तू तुझ्या हाताखाली घेतलंस ना तर तुलाही त्याची मदतच होईल आणि त्यालाही एक संधी मिळेल. नाही हे बघ, तुला चालणार नसेल तर राहू दे. म्हणजे माझी काही तशी एक बापच मुलीच्या मनातलं अगदी उत्तम ओळखतो.